नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. जम्मू काश्मीरमधल्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात सुरक्षा दलाला यश. 7 दहशतवाद्यांना कंठस्नान, एका जवानाला हौतात्म्य. अंतर्गत सुरक्षेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली इथं बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या अत्याचाराचा मुद्दा केला उपस्थित. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती 2018 पर्यंत होणार डिजिटल, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. मुष्टियोद्धा विकास कृष्णन पराभूत. आणि आता बातम्या विस्ताराने. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 5 दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं काल कंठस्नान घातलं. श्रीनगरपासून 70 किलोमीटरवरच्या उरी सेक्टरमध्ये केलेला घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला. या भागात आणखी काही घुसखोर दडून बसले असण्याची शक्यता आहे. श्रीनगरमध्ये नौहाता इथं झालेल्या चकमकीत सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी 2 दहशतवाद्यांना ठार मारलं. मात्र या हल्ल्यात सीआरपीएफचा 1 जवान शहीद झाला तर 8 जवान जखमी झाले. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात मगाम भागात दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. सीआरपीएफच्या वाहनांवर तरुणांच्या एका गटाकडून तुफान दगडफेक झाल्यानंतर पोलिसांना त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागली. अंतर्गत सुरक्षेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, आयबीचे संचालक, गृहसचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या घुसखोरीचा प्रयत्न आणि तिथली अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू आहे. स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता दिसून येत असून ग्रामीण भागात शौचालयासारख्या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतोय, असं केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जनआंदोलनात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित कार्यशाळेत ते आज बोलत होते. स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज असून प्रत्येकाला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान आणि गिलगिटमधल्या नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. काल लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या अत्याचारांना वाचा फुटल्याबद्दल बलुचिस्तानमधल्या नागरिकांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. पिछले कुछ दिनों से बलूचिस्तान के लोगों ने, गिलगिट के लोगों ने, पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोगों ने, वहां के नागरिकों ने जिस प्रकार से मुझे बहुत बहुत धन्यवाद दिया है, जिस प्रकार से मेरा आभार व्यक्त किया है, मेरे प्रति उन्होंने जो सद्भावना जताई है, दूर दूर बैठे हुए लोग, जिस धरती को मैंने देखा नहीं है, जिन लोगों को विषय में मेरी कभी मुलाकात नहीं हुई है, लेकिन ऐसे दूर सुदूर बैठे हुए लोग हिंदुस्तान के एक प्रधानमंत्री को अभिनंदन करते हैं, उसका आदर करते हैं, तो मेरे 125 करोड़ देशवासियों का आनंद है. अनेक दशकांपासून बलुचिस्तानमधले लोक अन्याय सहन करत आहेत. या भागातल्या लोकांनी पाकिस्तानमधून स्वतंत्र होण्याचे प्रयत्न चालवले होते. मात्र पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणावर दडपशाही करून त्यांची मुस्कटदाबी केल्यानं तिथल्या जनतेमध्ये पाकिस्तान विरोधात असंतोष आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 1 रुपयानं तर डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात झाली आहे. जुलै महिन्यापासून या इंधनाच्या दरात चौथ्यांदा कपात करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून ही दर कपात लागू झाली आहे. या कपातीनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 60 रुपये 9 पैसे तर डिझेलचे दर 50 रुपये 27 पैसे प्रति लिटर झाले आहेत. केरळचं प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या मंदिराच्या खजिन्यातून 186 कोटी रुपये किमतीचं सोनं गहाळ झाल्याचं उघड झालं आहे.
माजी नियंत्रक आणि महालेखापाल विनोद राय यांनी सर्वोच्च न्यायालयात या मंदिराच्या खजिन्याबाबतचा अहवाल दाखल केला आहे. या अहवालात या मंदिराच्या प्रशासनाकडून गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या मंदिराच्या गैरव्यवहाराबाबत ताशेरे ओढले होते. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती 2018 पर्यंत डिजिटल नेटवर्कनं जोडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात काल राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विषयक सोहळ्यात सर्वसामान्य नागरिकांना थेट लाभ देणाऱ्या विविध डिजिटल उपक्रमांची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली. त्यावेळी ते बोलत होते. 500 ग्रामपंचायती डिजिटल माध्यमातून जोडणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे, असं ते म्हणाले. या माध्यमातून ग्रामीण भागातल्या मुलांना ज्ञानाची दारं खुली होणार असून जगातलं सर्वोत्तम ज्ञान त्यांना मिळू शकेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी आपलं सरकार वेब पोर्टलवर महायोजना या नव्या सेवेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातल्या तरोडी बुद्रुक या गावातल्या शाळेत फ्युचर क्लासरूम, अंगणवाडी आणि रुग्णालयात पहिल्या टप्प्यात आधार नोंदणी आणि सेवा हमी कायद्याअंतर्गत 50 सेवा ऑनलाईन आदी सेवा सुरू करण्यात आल्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं पारदर्शक कारभार करतानाच राज्यातल्या जनतेच्या सुरक्षितता आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी सायबर फोर्स उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गुन्हेगारांकडून संगणकीय अत्याधुनिक प्रणालीचा वापर होत असल्यामुळे अशा अपप्रवृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनानं स्वातंत्र्यदिनी राज्यात एकाच वेळी 44 सायबर लॅबचा शुभारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या सायबर लॅबचं उद्घाटन केलं. यावेळी खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते. हिंगोली इथंही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते लॅबचं उद्घाटन झालं. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सायबर लॅब आणि मोबाईल फॉरेन्सिक लॅबचं उद्घाटन करण्यात आलं. बुलडाण्यातही जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते या लॅबचं उद्घाटन झालं. गुन्हेगार नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे समाजातल्या जागरूक नागरिकांनी पोलिसांप्रमाणेच भूमिका पार पाडावी, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं. औरंगाबाद इथल्या सायबर लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नवी मुंबईतही आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयात सायबर लॅबचं उद्घाटन झालं. जनतेचं जीवन सुखमय करण्यासाठी सायबर लॅब महत्वाचं पाऊल ठरेल, असं राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी म्हटलं. वर्ध्यातल्या सायबर लॅब उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नंदुरबार इथं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सायबर लॅब आणि फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचं लोकार्पण करण्यात आलं. 70व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील काही आठवणींना उजाळा देण्यासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नागेश साळगावकर यांना काल रात्री 9:30च्या बातमीपत्रात आमंत्रित करण्यात आलं होतं. त्या मुलाखतीचा हा संपादित अंश. स्वातंत्र्याची आपली संकल्पना काय वाटते आपल्याला? माझी स्वातंत्र्याची संकल्पना मुक्तता पाहिजे, सर्वांना मुक्त. त्याचबरोबर फ्रीडम ऑफ स्पीच, वृत्तपत्र यांच्यावर स्वातंत्र्य पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर शिक्षण हे फार महत्वाचं आहे. आताच्या पिढीला आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणं हा एक गरजेचा प्रश्न आहे. बरोबर. गरज आहे आपली, की आता शाळेतले विद्यार्थी येतात, कॉलेजमध्ये जातात आणि स्वातंत्र्याचा इतिहास कोणच शिकवत नाही. ह्याच्यासारखी दुर्दैव नाही आहे. पण मुळात स्वातंत्र्य, तुम्ही जी संकल्पना सांगितलीत की आता आपण शिक्षण, आपल्याला एज्युकेशन फॉर आपल्याकडे आहे, सगळं आहे. पण जेव्हा स्वातंत्र्य प्राप्तीचा जो आधीचा काळ होता आणि त्यानंतरची तुमची पिढी जी आली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ते एका वेगळ्या काळाचे साक्षीदार होते. आधी कुठेतरी स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा आपल्या डोळ्यासमोर होता. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी या 70 वर्षात जर आपण बघितलं, बऱ्याच गोष्टी आपण कमावल्या, काही गमावल्या, अजून बऱ्याच काही आपल्याला मिळवायच्या आहेत. कसा वाटतो हा कालखंडाबद्दल आपल्याला? ह्या भारताचं जे भविष्य उज्ज्वल आहे, ह्याच्यात काही हे नाही आहे, उज्ज्वल आहे. पण तरुण पिढीने कामाला जोराने लागलं पाहिजे. ते नशेच्या आहारी जातात, नशा करतात आणि आजकाल मला माहीत आहे की हातामध्ये मोबाईल घेऊन कानामध्ये ती वायर टाकून फिरत असतात.
आणि सेल्फी काढतात. त्याच्या पलीकडे त्यांना काहीच माहीत नाही, स्वातंत्र्याचा इतिहास माहीत नाही, काय नाही. आणि हे स्वातंत्र्य मिळालंय असं त्यांना वाटतं ही चैनीची गोष्ट आहे, सहजासहजी सहजासहजी मिळालेलं असं वाटतं. पण त्या लोकांना आमच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी जे हयात आहे त्यांनी एवढं 2 माणसाचे जरी बोललं, 2 माणूस जरी आपल्याला मिळाले त्याला आपण 4 माणसं करू शकतो. 4 माणसांनी जर आणखी 4 माणसांना सांगितलं म्हणजे असंख्य वाढ होऊ शकते. स्वातंत्र्याचा इतिहास हा कळू शकतो. मी येते वेळी रेल्वेमध्ये मला एक 7-8 दुकानं असलेला एक तरुण मुलगा आणि माझे जे इस्कॉट दिला होता रेल्वेतनं एक मुलगी होती, तिचं नाव होते साळवी मॅडम, पूजा साळवी. दुसरी आणखी एक मॅडम होती, नाव मला आता सध्या येत नाही, पण ते होती वगैरे. तर ते एका तरुणाने मला म्हटलं स्वातंत्र्याचं मला कळलेलं नाही, स्वातंत्र्य सैनिक म्हणजे काय. मी डोक्यावर हात मारला. मग गाडी सुटल्यानंतर तो परत माझ्याशी बोलता झाला. त्याने परत विचारलं तर त्याला मी गांधीजीचा इतिहासपर्यंत सर्व सांगत आलो, तर अप टू बडोदा. बरोबर. एवढं त्याने ऐकून घेतलं आणि तो म्हणाला माझ्या खोबडीत प्रकाश टाकलास. स्वातंत्र्य म्हणजे काय कळलं. अरे बाबा, गांधीजी पोरबंदरमध्ये जन्माला आले आणि त्याने एवढं स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिलं. ते जर तुला जर माहीत नसेल तर तू काय उपयोगाचा, शिकून न शिकून तू दगडच राहिला असं म्हणजे मी मनात म्हटलं. पण त्याने सर्व मी ऐकून घेतलं, स्वातंत्र्याचा इतिहास ऐकून घेतला. त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्या महिलांनी जो भाग घेतलेला आहे, अरुणा असफल्ली, नेताजी सुभाषचंद्रची आझाद हिंद फौज सेना, याच्यामध्ये कॅप्टन लक्ष्मीबाई धिल्लो, हा सर्व महिला गांधीजीच्या मागे उभ्या राहिल्या. आणखी नेताजीच्या मागे महिला पण उभी राहिली, कॅप्टनबाई लक्ष्मी. आपण 50वा स्वातंत्र्य दिन साजरा केला, 50वी त्या याच्यामध्ये गवालिया टँकमध्ये जिथून गांधीजीने नारा दिला चले जाओ, बरोबर, इंग्रजांना चले जाओ, हा जो नारा दिला आणि सुभाष बाबूंनी गांधीजीने त्याचबरोबर म्हटलं करो या मरो. त्याचबरोबर सुभाष बाबूने नारा दिला काय, आप मुझे खून दो मैं आजादी दूंगा, जय हिंद. हा काळ तुम्ही जरी बघितला नसता, त्यानंतर तुम्ही जेव्हा गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही स्वतः ऍक्टिव्ह उतरलात, ते एक भारावलेला काळ होता. तुम्हाला एवढं प्रेरणास्थानं तुमच्या समोर होती आणि खऱ्या अर्थाने भारत जेव्हा 62 जरी गोवा भारतात हे आला तेव्हा तुमच्या लढ्यालाही मोठं यश मिळालं. त्याबद्दल तुम्ही काय सांगा. आता मी सांगतो तुम्हाला की मी प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकर, तात्या दामोदर विनायक सावरकर ह्यांची मी कथा म्हणजे त्याने लिहिलेलं पुस्तक, शाळेचा विद्यार्थी असताना माझी जन्मठेप, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ते तुम्हाला मुलांनो मी सांगतोय की त्याने कोळशाने तो हे लेख लिहिला, कादंबरी संपूर्ण माझी जन्मठेप. त्या जन्मठेपमध्ये त्यांना ज्या यातना दिल्या ब्रिटिशांनी, तर त्या यातना अशा होत्या की करवंटीने त्यांची पाठ साफ करायचे, आणखी खारं पाणी त्याच्या अंगावर टाकायचे. ही जन्मठेपची कथा वाचून मी तो भारावलं गेलो. त्याचबरोबर जालियनवाला बाग, आपल्याला माहीत असेल इतिहास, जालियनवाला बाग मध्ये जो हत्याकांड केलं ब्रिटिशांनी, जनरल रँग त्याचं नाव आहे, मला संपूर्ण माहीत नाही, पण रँग, त्याला मदनलाल धिंगराने तिकडे मारला लंडनमध्ये जाऊन, आणि तो शहीद झाला. मदनलाल धिंगरा भारतात आणून त्याला फाशीची सजा दिली, हा शहीद झाला. हे सगळे जे रोमांच आहे आमच्या अंगात, मी विद्यार्थी होतो आणि माझे सहकारी होते, बरेच जण सहकारी होते, काही हयात आहे, काहीही निर्वर्तले गेले, हुतात्मे झाले. तर त्याच्यामध्ये माझा एक सहकारी बाळा देसाई, विनायक साप्ते, बाळकृष्ण भोसले हे माझ्या डोळ्यासमोर हुतात्मे झाले. मी एक त्यातनं वाचलो गेलो
आणि एक महिला श्रीमती दिवकर तिचं नाव, ती पकडली गेली. आम्ही ज्या वेळेला पकडले गेलो तेव्हा ती पकडली गेली आणि तिचा मार मी घ्यायचो. अजित मोंतेरो होता कर्दन काळ, तिचा मार मी घ्यायचो की एका स्त्रीला हा मारतोय. आणि मी त्यावेळेला 16 वर्षाचा होतो आणि तो घेतलाय. आणि त्यावेळेला माझ्या त्या तोंडातनं उद्गार यायचे, महात्मा गांधी जिंदाबाद, जय हिंद. नागेश, खरोखर तुमचा लढाई खूप प्रेरक आहे आजच्या पिढीला. आणि आता सुद्धा आज जे माननीय पंतप्रधान म्हणाले की त्यांनी इतकं कृतज्ञता व्यक्त केलेली आहे स्वातंत्र्य सैनिकांबद्दल, आणि कुठेतरी तरुण पिढी सुद्धा इतकी बेजबाबदार नसेल अशी आपण आशा करूया. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. स्वातंत्र्यानंतरही निजामशाही विरोधात आपला लढा सुरू ठेवला. अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाची ही गाथा. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या किल्ले वडगाव इथं राहणारे 94 वर्षीय प्रतापराव देशमुख किशोरवयातच वंदे मातरम चळवळीत सहभागी झाले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामांनी हैदराबाद संस्थान आपलं स्वतंत्र संस्थान जाहीर केलं. या निजाम सरकारविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ यांनी पुकारलेल्या लढ्यात प्रतापरावांनी भाग घेतला आणि ते काँग्रेसचे सक्रिय सभासद झाले. किल्ले वडगाव, कोढूर, बेलथर, साळवा, येलकी, येहळेगाव इत्यादी गावांमध्ये त्यांनी किसान दलाची स्थापना केली आणि गावागावात तिरंगा फडकवून स्वातंत्र्य मिळाल्याचं जाहीर केलं. निजाम सरकारनं स्टेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनापरवाना अटक तर प्रचारकास दिसताक्षणीच गोळी झाडण्याचा आदेश दिल्यानंतर निजामाच्या पोलिसांनी 10 ऑक्टोबर 1947 रोजी प्रतापरावांच्या घराला वेढा दिला. त्यावेळी प्रसंगावधान राखून प्रतापराव भूमिगत झाले होते. शेंबल पिंपरी कॅम्पवर प्रतापरावांवर सोपवलेली कामं त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. 13 सप्टेंबर 1948 रोजी हिंदी फौजेसोबत प्रतापरावांनी निजाम स्टेटवर हल्ला करून 35 रझाकारांना ठार केलं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रतापरावांनी दिलेलं योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे. गोवा मुक्ती संग्रामात महत्वाची भूमिका बजावलेले जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं, तरी गोवा पोर्तुगीजांच्याच ताब्यात होता. गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातले एकनाथ माळी आणि राज्यातल्या त्यांच्या काही मित्रांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला. गोव्याचा सत्याग्रह करताना कोणाचंही नेतृत्व नव्हतं. केवळ गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली 1958 मध्ये गोवा मुक्ती आंदोलनात एकनाथ माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातून जवळपास 1100 किलोमीटरचा पायदळी प्रवास करत पोर्तुगीज सरकारला विविध कारवायांनी त्रासून सोडलं. या संग्रामात माळी यांनी 4 महिन्यांचा कारावासही भोगला. आम्ही स्वयंस्फूर्तीनं गोव्याच्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला. आणखी गोव्याच्या पोर्तुगीज राजवटीचा निषेध केला. त्यावेळेला आमच्यावर बेजुलूम अत्याचार करण्यात आला. जो सत्याग्रह केला तो अहिंसक मार्गाने केला. कोणत्याही तऱ्हेची हिंसा आम्ही केलेली नाही. आज वयाच्या 85व्या वर्षीही युवकांना लाजवेल अशी माळी यांची दिनचर्या आहे. गोवा मुक्ती आंदोलनातील माळी यांचं कार्य युवा पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रतिसरकार चळवळीनं त्यावेळी ब्रिटिश सरकारला जेरीस आणलं होतं. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी उभारलेला हा लढा स्वातंत्र्याच्या इतिहासात अजरामर झाला आहे. भारतात 150 वर्ष इंग्रजांचं साम्राज्य होतं. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी शांततामय मार्गाने लढा सुरू केला. त्याचवेळी महाराष्ट्रात सातारा, सांगली या भागात नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केलं. त्यावेळी ब्रिटिशांचे कोणतेही कायदे मानले जात नव्हते. तुफान सेना या नावानं सैन्यदलही उभारण्यात आलं. सरकारी खजिना लुटणं, संदेश वाहन यंत्रणा बंद पाडणं, हत्यारांची ने-आण करणं ही सर्व कामं भूमिगत राहून केली जात होती. कॅप्टन रामभाऊ लाड हे या तुफान सेनेचे प्रमुख होते. त्या बाळंतिणीच्या खोली कोटवरती नाना पाटलांना झोपवलं
बाळंतीण बाजूला झाली. पूर्ण नाना पाटलाच्या कुशीत ठेवलं आणि आत बाहेर इकडं तिकडं पोलीस पळायला लागले. पोलीस त्या खोलीच्या जवळ आले. त्या बाईनं सांगितलं 2 दिवसाची बाळंतीण आहे, बाळ कुशीत आहे, तुम्ही अजिबात आत जायचं नाही, बाहेरनं तुम्हाला काय बघायचं होते बघा म्हणून. जीवावर उदार होऊन ब्रिटिश सरकारच्या विरोधात स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतलेल्या या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती आदरभाव व्यक्त करणं हे आपणा सर्वांचंच कर्तव्य आहे. आशिया खंडातलं प्रथम क्रमांकाचं अहमदनगर इथलं सैनिकी वस्तू संग्रहालय स्वातंत्र्य दिनानिमित्त काल लोकांसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं. विद्यार्थी, युवक आणि प्रसार माध्यमांबरोबर सामान्य नागरिकांनीही या संग्रहालयाला उत्साहानं भेट दिली. हिटलरच्या काळापासून विविध युद्धात वापरलेल्या 57 रणगाड्यांचा या संग्रहालयात समावेश असून शूरवीर शहीदांची सचित्र माहितीही देण्यात आली आहे. जगभरात अशा प्रकारची केवळ 4 संग्रहालये आहेत. अपने सेना की जान नावाच्या उपक्रमांतर्गत सैनिकी बँड पथकानं मार्शल धून वाजवून वीरश्रीपूर्ण वातावरणात हे वस्तू संग्रहालय जनतेसाठी खुलं केलं. विविध शस्त्र, रणगाडे, सैनिकी उपकरणांनी भरलेलं संग्रहालय बघण्याची संधी मिळाल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं. संपूर्ण महाराष्ट्र 2021 पर्यंत दुष्काळमुक्त होईपर्यंत स्वातंत्र्याची लढाई सुरूच राहणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची ही लढाई स्वराज्यापासून सुराज्याकडे नेणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पाणी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतल्या विजेत्यांचा पुरस्कार सोहळा मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात काल आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पाण्याच्या माध्यमातून मोठी चळवळ उभारून पाण्याच्या प्रश्नावर जनजागृती करण्याचं महत्त्वाचं काम पाणी फाउंडेशननं केलं असल्याचंही ते म्हणाले. बीड, सातारा, अमरावती या 3 जिल्ह्यातल्या 116 गावांनी दुष्काळाशी सामना करून केवळ 45 दिवसात शेकडो कोटी लिटर पाणी साठवल्याचं काम केलं. त्याबद्दल या गावकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सातारा जिल्ह्यातल्या वेळू गावाला प्रथम पारितोषिकही मिळालं. कृषी मंत्रालय आणि कृषी सहाय्यक संघटनांमध्ये लवकरच चर्चा घडवून कृषी विभागाचा कणा असलेल्या कृषी सहाय्यकांना न्याय देण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या बुलडाणा जिल्हा शाखेच्या मेळाव्याचं काल फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी सहाय्यक संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप केवटे, खासदार प्रतापराव जाधव, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कृषी सहाय्यकांना पदोन्नती मिळावी, याचा आकृतीबंध सुधारित करण्यात यावा अशा मागण्या संदीप केवटे यांनी यावेळी केल्या. गरज ही शोधाची जननी असते या उक्तीतून आता शेतीसाठीही विविध यंत्रांचा शोध लागतोय. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बदलत्या काळानुसार कृषी क्षेत्रातही यांत्रिकीकरण होताना दिसतंय. जळगाव जिल्ह्यातल्या एका युवा शेतकऱ्यांनाही शेतीसाठी बहुउपयोगी 3 चाकी मिनी ट्रॅक्टर तयार केला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यात लोणी इथले युवा शेतकरी भगवान पाटील आपल्या शेतात ते विविध पिकांचं उत्पादन घेतात. पूर्वी 2 बैलजोड्या आणि काही मजुरांच्या मदतीनं ते मशागतीची कामं करत. मात्र पाटील यांचं घर शेतापासून फार दूर असल्यानं मजूरही येणं कठीण व्हायचं. यावर पर्याय म्हणून पाटील यांनी विविध उपकरणांच्या सहाय्यानं बहुउपयोगी 3 चाकी मिनी ट्रॅक्टर तयार केलं. नांगरणी, वखरणी, पेरणी आणि आंतरमशागतीसाठी ते या ट्रॅक्टरचा वापर करतात. याला 10 HP डिझेल इंजिन वापरलेला आहे. 4 चाकी गाडीचा गिअरबॉक्स वापरलेला आहे. हायड्रोलिक पंप जनरल ट्रॅक्टरचा वापरलेला आहे, जे जनरल मार्केटमध्ये मिळतात ते. आणि त्या हिशोबाने हा मॉडिफाय केलेला ट्रॅक्टर आहे. याच्याने आपण आता आंतरमशागतीची कामं, मजूरचे ज्ञान, परत स्प्रिंगचा पंप त्याला लावायचा बाकी तो, परत पेरणी यंत्र, हे सर्व कामं आपण याच्याने करतोय. हा मिनी ट्रॅक्टर बनवण्यासाठी त्यांना सुमारे 9.5 लाख रुपयांचा खर्च आला असून त्याला प्रति तास पाऊण लिटर डिझेल लागतं. या ट्रॅक्टरमुळे त्यांच्या वेळेची बचत तर झालीच, शिवाय मजुरांची समस्याही मिटली. हा मिनी ट्रॅक्टर बनवून पाटील यांनी गरज ही शोधाची जननी असते हेच सिद्ध करून दाखवलंय. पुण्यात तळजाई परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कार्यक्रमाचा काल समारोप झाला. पुणे महापालिकेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळावी यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांना या कार्यक्रमात विशेष प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर त्यांना उत्तेजनार्थ बक्षीसही देण्यात येतात. अवधूत गुप्ते, अनिरुद्ध जोशी, सायली कुलकर्णी यांनी कार्यक्रमात विविध चित्रपटातली गाणी सादर केली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान ऑलिम्पिक पार्कमध्ये लावलेला एक महाकाय टीव्ही कॅमेरा कोसळल्यामुळे 7 जण जखमी झाले. स्पायडर कॅम्प म्हणून ओळखला जाणाऱ्या या कॅमेऱ्यानं एरियल चित्रीकरण केलं जातं होतं. पार्कमधल्या बास्केटबॉल स्टेडियमच्या बाहेर लावलेला हा कॅमेरा खाली पडल्यावर तिथे असलेल्या 7 जणांना इजा झाली. मात्र या दुखापती गंभीर नसल्याचं क्रीडा प्रवक्त्यानं सांगितलं. रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत आणि पी.व्ही. सिंधू यांनी भारताचं आव्हान कायम ठेवलं आहे. महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूनं चीनी तैपेईच्या ताई झू यिंगचा 21-13, 21-15 असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर के श्रीकांतनं आक्रमक खेळी करत डेन्मार्कच्या जॉर्गेन्सेनचा 21-19, 21-19 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष आणि महिला एकेरीत भारतीय खेळाडूंसमोर चीनी खेळाडूंचं कडवं आव्हान आहे. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांतची गाठ लिन दान याच्याशी पडेल, तर महिला एकेरीत सिंधूला चीनच्या यिहँगचा सामना करावा लागणार आहे. 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ललिता बाबर 10व्या स्थानावर गेल्यानं भारताची पदकाची आशा संपुष्टात आली. तर 75 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विकास कृष्णनला उझबेकिस्तानच्या मेलिकुझिव याच्याकडून पराभव पत्करावा लागला. मेलिकुझिवनं त्याला 3-0 असं सहज नमवलं. त्यामुळे मुष्टियुद्ध स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं. भारताचा कसोटीपटू अजिंक्य रहाणे यांनी अव्वल 10 फलंदाजांच्या यादीत झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जारी केलेल्या कसोटी क्रमवारीत रहाणे 11व्या स्थानावरून 8व्या स्थानावर दाखल झाला आहे. या यादीतला तो एकमेव भारतीय आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ या यादीत अव्वल स्थानावर आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली याची 13व्या स्थानावरून 16व्या स्थानावर घसरण झाली आहे. तर गोलंदाजांच्या यादीत अश्विन 2ऱ्या स्थानावर आणि रवींद्र जडेजा 6व्या स्थानावर आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमधल्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यास सुरक्षा दलाला यश. 7 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 जवानाला हुतात्म्य. अंतर्गत सुरक्षेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली इथं बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या अत्याचाराचा मुद्दा केला उपस्थित. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती 2018 पर्यंत होणार डिजिटल, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा. आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधू आणि के श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत दाखल, मुष्टियोद्धा विकास कृष्णन पराभूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.